गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण संध्याकाळच्या वेळी भेटत आहोत, हे की नाही? कारण आपला जी तासिका आहे, आपण तुम्ही सर्व संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळतो, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ही तासिका अभ्यासू शकता, व्यवस्थित बघू शकता. म्हणून या ठिकाणी आपण जो आपला काळ आहे तो आपण सकाळच्या वेळी आता दुपारी किंवा संध्याकाळी घेत आहोत. तर आज आपण आपली जी सिरीज आहे शिका इंग्रजी 15 दिवसामध्ये, यामधला आपला आजचा 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवसामध्ये आजचा 9वा दिवस आणि 9व्या दिवसामध्ये आपण जी आजची तासिका आहे म्हणजेच या सिरीज मधली ती आपण पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, मागच्या तासिकेमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स अभ्यासलं, आता आपण पास्ट परफेक्ट टेन्स अभ्यासात. म्हणजेच काय? पूर्ण भूतकाळ. म्हणजेच काय बघा, आता भूतकाळात एखादी क्रिया म्हणजे जो काळ होऊन गेलेला आहे त्या काळामध्ये ती क्रिया सुरू झाली आणि त्याच काळामध्ये ती संपली. म्हणजेच काय? एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण झाली आहे हे दाखवण्यासाठी, म्हणजे सुरू पण भूतकाळात झाली होती आणि संपली सुद्धा भूतकाळ, म्हणजे पास्ट टेन्स मध्येच स्टार्ट झाली आणि पास्ट टेन्स मध्ये ती कंप्लीट झालेली आहे हे दर्शविण्यासाठी, हे बोलण्यासाठी आपल्याला या काळाच्या वाक्याची आवश्यकता असते. म्हणून या ठिकाणी भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली होती हे दर्शविण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स चा वापर केला जातो. या प्रकारामध्ये मागच्या प्रकारात आपण बघितलं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव आणि हॅजचा वापर आपण केलेला होता. यस नंतर म्हणजे कर्त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर करावा लागला होता. आज मात्र आपल्याला या काळामध्ये त्या ठिकाणी हॅडचा वापर करायचा आहे. म्हणजेच कर्ता कोणताही असो त्याच्या सोबत आपण जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपण हॅड वापरणार आहोत. तर त्याच्यानंतर आणखी काय आहे, तर त्यामध्ये आपण V3 सुद्धा वापरायचं आहे. आपल्याला काय वापरायचं आहे? V3 चा वापर आपण करणार आहोत. कर्ता कोणताही असो सर्वांसाठी आपल्याला हॅडच वापरायचं आहे. तर मग प्रत्यक्षात या ठिकाणी वाक्याची रचना कशी असते, कशा प्रकारे वाक्य आपल्याला बोलावं लागतात, कशा प्रकारे वाक्य लिहावे लागतात ते आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपण स्ट्रक्चर कडे जाऊयात. बघा, तर या ठिकाणी सेंटेन्सेस काय तयार होतील मग या वाक्याची ते बघा. पहिलं वाक्य आहे, मी आंबा खाल्ला होता किंवा मी आंबा खाल्लेला होता. भूतकाळामध्येच आंबा खाण्याची क्रिया पूर्ण झालेली होती. हे जर मला सांगायचं असेल, हे मला जर दर्शवायचं असेल किंवा लिहायचं असेल तर माझं वाक्य कसं तयार होईल मग? आय हॅड इटन मँगो. बघा, हा काय आहे? कर्ता. यस, हे आपलं सहाय्यकारी क्रियापद हॅड. इटन क्रियापदाचं तिसरं रूप आणि हे आहे आपलं ऑब्जेक्ट. म्हणजे काय आहे ऑब्जेक्ट? म्हणजे कोण सांगतो ऑब्जेक्ट म्हणजे काय? काय ऑब्जेक्ट? कर्म. काय आहे? कर्म. म्हणजेच काय? यस प्लस सहाय्यकारी क्रियापद हॅड, त्याच्यानंतर हे V3 आणि हे आपलं ओ. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं पूर्ण भूतकाळामधलं वाक्य तयार होतं. दुसरं वाक्य आहे, आम्ही क्रिकेट खेळलो होतो किंवा आम्ही क्रिकेट खेळलेलो होतो. भूतकाळामध्येच क्रिकेट खेळण्याची क्रिया आपली पूर्ण झालेली होती. जर मला असं बोलायचं असेल की आम्ही क्रिकेट खेळलो होतो तर या ठिकाणी वी हॅड प्लेड क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळलेलो होतो. अशा प्रकारे हे आपलं वाक्य तयार झालं पाहिजे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, राजूने गाणे गायले होते. राजूने गाणे गाण्याची क्रिया भूतकाळात सुरू केली होती आणि ती भूतकाळात पूर्ण झालेली होती. हे जर मला सांगायचं असेल तर मी कसं म्हणणार मग? राजू हॅड सॉंग अ सॉंग. राजूने गाणे गायले होते. मग या ठिकाणी हे आहे आपलं यस, हे सहाय्यकारी क्रियापद. हे आपलं V3. कशाचं तिसरं रूप आहे बरं? हे सिंगचं तिसरं रूप आहे संग आणि हे आपलं ओ. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं वाक्य तयार होतं. मग यावर आपलं स्ट्रक्चर काय तयार होते? यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. अशा प्रकारे आपलं पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. लक्षात. पुढचे आपण काही सरावासाठी आणखी उदाहरणं बघूया बरं. चौथं वाक्य बघूया आपण. शिक्षकांनी आम्हाला गृहपाठ दिला होता. शिक्षकांनी गृहपाठ देण्याची क्रिया तेव्हाच पूर्ण झालेली होती. मग काय वाक्य तयार होईल आपलं? टीचर हॅड गिवन होमवर्क टू अस. लक्षात. टीचर हे आहे आपलं यस, हे सहाय्यकारी क्रियापद. गिव्हचं तिसरं रूप गिवन. होमवर्क टू अस, आम्हाला दिला होता. काय दिला होता? गृहपाठ. शिक्षकांनी आम्हाला गृहपाठ दिला होता किंवा दिलेला होता. भूतकाळातच ही सर्व क्रिया पूर्ण झालेली होती. अशा प्रकारे त्याचं वाक्य तयार होतं. पुढचं आहे वाक्य, रमणने पुस्तक वाचले होते.
भूतकाळामध्येच रमणनं पुस्तक काय केलं होतं, वाचलेलं होतं. मग या ठिकाणी रमणसाठी आपण घेतलं रमण हॅड रीड, कारण आपल्याला माहिती रीडचं भूतकाळ जो काही दुसरं रूप आहे तिसरं रूप ते सेम असतं, फक्त उच्चार करताना मात्र रीड करावा लागतो. म्हणून या ठिकाणी उच्चार करताना रीड न करता काय करणार आहे, रेड करणार आहे. रमण हॅड रेड बुक, रमण हॅड रेड बुक. हे आहे आपलं यस सहाय्यकारी क्रियापद, हे क्रियापदाचं तिसरं रूप आणि आपलं ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपली वाक्यरचना तयार होते. त्यानंतर पुढचं आहे त्यांनी, त्यांनी स्वयंपाक केलेला होता, त्यांनी स्वयंपाक केलेला होता. भूतकाळामध्ये तो क्रिया पूर्ण झालेली होती. दे हॅड कुक्ड, बघा दे हॅड कुक्ड, स्वयंपाक केला होता. स्वयंपाक करण्यासाठी आपण कुक हे पहिलं रूप, दुसरं कुक्ड आणि तिसरं सुद्धा कुक्ड. अशा प्रकारे यस प्लस सहाय्यकारी क्रियापद आणि हे सगळ्यात शेवट. या ठिकाणी ऑब्जेक्ट आपण काही घेतलेलं नाही. त्यांनी स्वयंपाक केलेला होता. दे हॅड कुक्ड. त्याच्यानंतर तिसरा शेवटचं वाक्य बघूया आपण. तिने पपई कापलेली होती. तिने, है की नाही, शी, तिने पपई कापण्याची क्रिया भूतकाळाचं पूर्ण झालेली होती. तिने पपई कापलेली होती. शी हॅड, कटचं तिसरं रूप सुद्धा कटच होतं. शी हॅड कट पपाया, शी हॅड कट पपाया. तिने पपई कापलेली होती. आता मला असं वाटतं की तुम्हाला या 7 वाक्यातून पास्ट परफेक्ट टेन्सची वाक्य कशा प्रकारे बनवायची हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा समजलेलं आहे. काय होईल स्ट्रक्चर मग, यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्या स्ट्रक्चरचा वापर करून आणि आपण जे काही उदाहरणं 7 उदाहरणं या ठिकाणी वाक्यरचना आपण करून घेतलेली आहे, त्यानुसार तुम्हाला तो काळ चांगल्या प्रकारे समजलेला असावा किंवा असेल अशी मी आशा करतो. आता जो होमवर्क आहे, 2 होमवर्क तुम्हाला देणार आहे. होमवर्क नंबर 1 हे किती वाक्य आहेत, 5 वाक्य तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये मला लिहून पाठवायची आहेत. काय मग पहिलं वाक्य, तू अभ्यास पूर्ण केलेला आहे, हे पहिलं वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी सूचना दिलेल्या होत्या, हे दुसरं वाक्य. त्यानंतर आम्ही सर्व सहलीला गेलो होतो, आम्ही सर्व सहलीला गेलो होतो, हे एक वाक्य. त्यानंतर स्वातीने गोष्ट पूर्ण केली होती किंवा केलेली होती, हे वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे अमृताने पाणी पिले होते. अशा प्रकारे हे जे 5 वाक्य आहे, या 5 वाक्य तुम्ही पास्ट परफेक्ट टेन्स इंग्रजीमध्ये बनवायचा आहे. नक्की बनवा, काही चुकलं तर हरकत नाही. आपण कमेंट बॉक्स मध्ये किंवा वर्गात पुन्हा त्याला दुरुस्त करून घेऊ. आता जो होमवर्क क्रमांक 2 आहे, तो होमवर्क क्रमांक 2 हा तुम्हाला एक मी तक्ता देतोय, त्या तक्त्यानुसार तुम्हाला पूर्ण करायचं आहे. हे सर्व यस आहेत, हे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर हे आहे V3 आणि हे आहे आपलं उरलेलं बाकीचं वाक्य. तर ह्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. मग आता यस कोणकोणते दिलेत मी तुम्हाला, आय, वी, यू, ही, सी, दे आणि एक नाव दिले राहुल. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आपल्याला हॅड. आता V3 कोणकोणते आहेत, गॉन, कट, रेड, केप्ट, डिसाइड, सोल्ड, टेकन. यांचे फर्स्ट फॉर्म मात्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यांचे अर्थ सुद्धा आपल्याला येतात, सर्वांना येतात ना. गोचं तिसरं रूप, कटचं, है की नाही. याचं जर मूळ रूप जर बघितलं आपण V1 बघूया आपण, गो, त्याच्यानंतर कट, रीड, कीप, डिसाइड, सेल आणि टेक. अशा प्रकारे हे त्यांचे पहिलं रूप, हे सगळे तिसरे रूप आहेत. त्यानंतर बाकी वाक्य मोठं करण्यासाठी किंवा वाक्य पूर्ण करण्यासाठी पुढे टू मुंबई, बनाना, स्टोरी बुक, पेन्सिल इन द बॅग, टू गो टू पुणे, व्हेजिटेबल्स आणि कॅच परफेक्टली. हे पूर्ण आपलं पुढचं जे काही ओ आहे ते वाक्य पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या वाक्याला मूर्त रूप देण्यासाठी आपल्याला हे ओची गरज पडणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे घरी सराव करायचा आहे. तुम्ही जितके वाक्य जास्त याची जितके वाक्य जास्त बनवणार, अर्थपूर्ण वाक्य बनवा. मात्र मग अशा प्रकारे जर तुम्ही वाक्य बनवले तर नक्कीच तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स समजल्याशिवाय राहणार नाही. आता पुढच्या तासिकेला आपण याच्यामध्ये या भागामधला जो 10वी तासिका जी असणार आहे ती असणार आहे आपली फ्युचर परफेक्ट टेन्स. तो जो आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. मला असं वाटतं की आता तुम्ही काय करायचं, घरी ही तासिका आपली सुरू होण्यापूर्वीच घरून थोडा अभ्यास करून या, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. तोपर्यंत मी तुम्हाला हे जे आहे
हे करण्यासाठी एक कालावधी देतो, आपण पूर्ण करूया. भेटूया नंतर. जय हिंद.